नमस्कार, मी राजेंद्र यादव. आज मी तुम्हाला दाखवतोय पुण्याच्या अगदी जवळ असलेलं श्री मल्लिकार्जुन मंदिर. हे यज्ञवराहचं शिल्प आहे आणि महाराष्ट्रातील माझ्या मते महाराष्ट्रातील एकमेव असे शिल्प आहे. पूर्ण पाषाणात कोरीव काम केलेलं दिसतंय. यज्ञवराहाच्या चारी पावलांवर काही चिन्ह कोरलेली दिसत आहेत आणि खालच्या बाजूला हा नाग दिसतोय. मल्लिकार्जुन मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. पुण्यापासून साधारण 70-75 किलोमीटर अंतरावर लोणी भापकर हा मोरगाव बारामती रस्त्यावरील गावामध्ये हे मंदिर आहे. मंदिर थोडेसे दुर्लक्षित आहे. हे मंदिर पूर्णपणे पाषाणात कोरलेले आहे आणि त्याला 1000 वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे 1000 वर्षांपूर्वी या मंदिराचे निर्माण झालेलं आहे. हे आतमध्ये सुरेख कोरीव काम दिसतंय. श्री गणेशाची कोरीव मूर्ती. मंदिराच्या गाभाऱ्यातील हे शिवलिंग आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे येथे 2 शिवलिंग आहेत. म्हणजे मल्लिकार्जुन म्हणून त्याला मल्लिकार्जुन हे नाव ठेवलं आहे. पाषाणात उत्तम कोरीवकाम दिसतंय. वादक नर्तक कोरलेले दिसत आहेत. गाभाऱ्यातील छतावरही उत्तम प्रकारचे कोरीवकाम आहे आणि 1000 वर्षांनीही ते उत्तम स्थितीत आहे. मंदिराच्या परिसरातच हे तळं आहे. हे तळं पाषाणातच बांधलेलं आहे, घडवलेलं आहे. त्याच्यातही कोरीवकाम दिसतंय आणि या तळ्याला 12ही महिने पाणी असतं. हे तळं कधी आटत नाही. हे कालीमातेचं मंदिर. कालीमातेची पाषाणात घडवलेली मूर्ती दिसतीये. तर काय या मंदिराचे त्यावेळेला ट्रस्टी काय झालंय थोडी माहिती देत या आहेत. ठिकाणी की हे सद्गुरू दत्तानंद सरस्वती स्वामी महाराज या ठिकाणी आले आणि त्यांनी हे अंतर्ज्ञानाने पाहिलं. इथं पाहिल्यानंतर त्यांनी हे उकरून काढलं रे सगळं आणि ते सगळं मंदिरच्या मंदिर मिळाले इथं. आणि नंतर मग ते वरा त्यांनी त्या काळात आणलावर आता इथं लावलेलं.
आणि हे जे समोर आहे ते महाजनी महाराज आहेत, म्हणजे रवींद्रचे चुलते, बरं सख्खे चुलते रवींद्र महाजनीचे. बर, अच्छा. असं आहे सगळा इतिहास इथला. आणि हे त्या काळातच आहे. हे वर होतं फक्त मंदिर. मग हे तळं वगैरे नंतर नाही नाही नाही, ते होतं, तयारच फक्त होतं. दाबलं गेलं होतं. पूर्वीच आहे सगळं. बरोबर. आम्ही काही केलं, आम्ही म्हणजे नंतर कुणी काही केलेलं नाही. फक्त आता हे पुरातत्व विभागाकडून काम चाललेलं आहे. काय आहे सगळं. मंदिर पुण्याच्या अगदी जवळ असल्यामुळे ज्यांना उत्तम शिल्पकलेची, वास्तुकलेची किंवा मंदिरांची आवड असेल, जुनी मंदिरं पाहण्याची, त्यांनी या मंदिराला जरूर भेट द्यावी. धन्यवाद.